बडबड की. आता आम्ही लवासाकडे चाललोय आणि आता इथं आम्ही रोडवर थांबलो होतो. अशी कम्प्लीट सायलेंट अशी वाईब आहे, कोणीच नाही रस्त्याला, काही नाहीये. आम्ही हा ट्रायपॉड पण रस्त्याच्या मध्ये लावलाय. एवढे विचार करा, कुठली एक सुद्धा गाडी नाहीये, कोण येईना कोण जाईना, सगळा रोड शांत आहे. असं पूर्ण हॉरर वाली वाईब आहे. मे बी आमच्या मनात ते आहे त्यामुळे वाटत असेल की हॉरर आहे. खरं रस्ता तरी सुदिंग आहे, व्ह्यूज भारी आहेत, बघू शकता. आणि मजा यायला लागल्या. थोडंसं आणखी लवकर आलो असतो तर खरं आयुष्यात तरी वेट केलं आपण. आम्ही सनसेट बहुतेक तर तिथेच बघू. तुम्हाला पण दाखवतो आम्ही काय एन्जॉय केलं आज. एन्जॉय होतंय काय फाटत्या ते माहित नाही. कर बघूया, चला भूत बघूया आपण. आणि जसं की तुम्ही बघू शकता, पूर्णच्या पूर्ण बिल्डिंग्स, हॉटेल्स, लाईक बहुतेक तरी हॉटेलचं स्ट्रक्चर आहे किंवा बंगलोज आहेत टाइप्स. तर पूर्णच पूर्ण अबॅन्डन्ड आहे. आणि आणखीन थोडं अबॅन्डन्ड बिल्डिंग हे बघू शकता तुम्ही. अपोलो हॉस्पिटल ची बिल्डिंग आहे बहुतेक, पण पण कम्प्लिटली अबॅन्डन्ड आहे. पूर्ण एक साईडला त्याचं कन्स्ट्रक्शन पण अर्धवट झालं, सगळं बंद. ते पूर्ण गोष्ट होणार. पैसा काय म्हणतोस, एखादा फ्लॅट घ्यायचा काही तर हो, घेऊन जाऊया आपण. इथं सगळी पोर एकत्र, सगळ्याचा एक एक फ्लॅट. 3 BHK एक फ्लॅट नाही, एक फ्लोअर मिळेल भाऊ इथं. एक फ्लोअर, सगळ्या पोरांचा एक फ्लोअर. मस्तपैकी आपल्या पण राहायचं निवांत. ते पण बंद आहे. इतर काय मेटलचं पूर्ण स्ट्रक्चर सांगाडा बनवून ठेवलं. म्हणाला एक बार काढून जरी विकलो, रोज एक घेऊन जायचा. पास आहे गेली. पार्किंग आहे मला वाटतं. पार्किंग असं रो बंगलो टाईप सिस्टीम आहे, पण कम्प्लीट बंद. भाई इथं राहायला मजा येईल. एकदा येऊया, इथं अबॅन्डन्ड घरात राहूया कुठल्या तर. चॅलेंज घेऊया एकदा. व्हॉट से? माहित नाही लोकांना का आवडलं नाही. जेवढे रिव्ह्यूज ऐकले आता निघायच्या आधी, सगळ्या लोकांनी म्हटलं की नको जाऊ चांगलं नाही, सगळं बंद. बघ कास आहे म्हणले थोडक्यात. म्हणले पण भाई वाईब आहे बघा ना, म्हणजे अजून पण जर मला इथं राहायला म्हणजे असं मिळालं, मी नक्की राहील भाऊ, नक्की. म्हणजे एकतर एक एवढी मस्त लेक आहे मध्ये, डॅम, मला तर आवडलंय. आणि या साईडला पूर्ण डोंगर, पूल रोड आहे. इकडं वर पण थोडी बंद पडलेली घर, हॉटेल, वॉटेवर. वरती काय स्टेडियम टाईप आहे तिथं वर पण काय तर या सगळ्या बिल्डिंग. सर का लोकांनी सोडून गेलं, म्हणजे काय या प्रोजेक्टचं बघायला पाहिजे, का बंद पडलाय. खरं किती सही व्ह्यू आहे हा, किती सही आहे. समज पाहिजे तिथं आपण राहत असतो मस्तपैकी, रोज उठून हा व्ह्यू असता, काय पाहिजे आयुष्यात. आणि आता आपण इथले जे हॉन्टेड प्लेस म्हणतोय ते आपण जरा एक्सप्लोर करायला चाललोय. आपण ही जी मस्ती करायला फाटायला जा, अंधार जा, हे सगळं बंद आहे. अंधार आहे पुढे. आयफोन लय ऑप्टिमाइज करताय बे. सगळं बंद आहे, सगळं. आयफोन मध्ये जास्ती उजेड दिसतोय करण्या. असं दिसतं हॉन्टेड. इकडे की, इकडे की.
ती फ्रेम बघ की असली भारी आहे. ते तेवढाच लाईट पडलाय त्या पिलर. मला सगळं वाटतं. आणि शिवा खायच्या कोण ओरडायच्या त्यांना सटकूया. सगळं अबॅन्डन्ड. कुठल्या तर थोर माणसांनी सांगून गेलं की मस्ती तेवढीच करा जेवढी झेपेल. मला असं काय वाटतं लोक असंच चालून राहत आहेत इथे. हे एवढे भारी बंगले कसेच बंद पडलेत. कब्जा केला असता हो की. आणि कम्प्लीट असा US वाले नंबर्स दिले हो की. स्ट्रीट बंगलो आहे. स्कूल स्ट्रीट बंगलो. मला असं वाटायला पण लागले की लोक कब्जा करून आहे. सगळे हॉस्टेलच्या पोरांनी कब्जा केलाय. सगळे यंगस्टर्स आहेत. कोणीच बाईक्स आणि फॅमिलीज कोणी नाही आहेत. त्यामध्ये क्राइस्ट युनिव्हर्सिटीचे जे लोक आहेत ना त्यांनी असं रेंटवर वगैरे घेतलं असं तुला वाटतं आहे ना. हो ती तर अख्ख्या बिल्डिंग आहे पुढची. वाईब आवडली मला इथली. मला पूर्ण सिटी आवडली. बाप म्हणजे बाप जागा. विचार करा या ठिकाणी असं संध्याकाळचं मित्रमैत्रिणींवर येऊन बसलोय निवांत लेक साईडला. कधी पण या लेक आहे इथंच. सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण हे लेक आहे. आपण हे व्ह्यूसाठी 100-200 किलोमीटर ट्रॅव्हल करून येतो. आणि कॉलेज येत आहे. सगळे कॉलेज स्टुडंट सगळे यंगस्टर्स. मला काय म्हणजे इथं येऊन राहूया भाऊ. एक महिनाभर आयुष्याचा 1 महिना तरी तर काढू शकतात. इथं कमी म्हणतो इथं ओळखीचा कोण तर मित्र करूया त्यासोबत. कारण की म्हणजे एकतर एक लई लोक कमी आहेत. जेवढी आहेत ती मोस्टली एकमेकांना ओळखत असतील. मोस्टली स्टुडंट आहेत. सगळे लोक बघितलं आम्ही. सगळे लोक एकमेकांना ओळखतात. असं कोणी नॉट सो घोस्टेड टाऊन आहे. म्हणजे पण एकच विचित्र गोष्ट आहे सगळे लोक आमच्याकडे लय विचित्र नजरेने बघायला. हा म्हणजे असं काय तर त्यांचं मांजर मारल्यागत बघायला काय माहित नाही. असं पोरगा म्हणा पोरगी म्हणा सगळेच बघा. मोठी माणसं म्हणा सगळे जाताना येतं जसं बघायला लागलं. तुम्ही सांगा आमचा काय अवतार चुकीचा असेल तर कळवा आम्हाला. तर मला आवडलं इथं. ती पूर्ण ही व्ह्यू दाखवू घेतात तिथं थांबलं. सुंदर आहे मागे दिसत. बॅक कॅमेरा दाखवत. ह्याच्यात तर तुम्हाला कळलं. इमॅजिन करा संध्याकाळचं मस्तपैकी मित्रांबरोबर ज्यांना गर्लफ्रेंड आहे त्यांनी गर्लफ्रेंड बरोबर रोज इथून बसताय संध्याकाळी आणि असं कॉफी बरोबर कॉन्व्हर्सेशन आहे. आणि लेफ्ट साईडलाच मस्तपैकी डॅम लेक वॉटर व्ह्यू सगळंच. समोर डोंगर. ह्याच्यापेक्षा काय परफेक्ट असू शकतं. म्हणजे मला अजून पण काय ना का फेल गेला हा फ्लो. विचार करा पावसाळ्यामध्ये तर आणि किती सुंदर असं सगळे ढग उतरले असतील इथे. आय कॅन इमॅजिन. मी टोटली असं म्हणजे सगळीकडे असं ओली ओली वाईब्स. असं सगळीकडे असं मस्त की मॉस आहे. आणि आपण बसलोय. हाय एकदम शांत मस्त राईड नंतर. खरं सांगू काय आयुष्यात कुठल्या पण पोरगी बरोबर एवढ्या भारी डेट्स वर गेले नसेल जेवढं भावावर गेलोय मी. अशा ठिकाणी आम्ही कॅम्पिंग केलंय. अशा लेक व्ह्यू किंवा ते काय म्हणतात रेडमून. हा आम्ही म्हणजे एकदा कॅम्पिंग लावलेलं तेव्हा मस्तपैकी रेडमून दिसलेलं आम्हाला. एका डॅमच्या बॅकवॉटरच्या तिथे एकदा कॅम्पिंग केलतो. तिथं मस्त सनसेट सनराईज मिळालेला. एकदा एका हॉटेलला गेलतो पण लक्षात आहे काय पावनाच्या तिथे एक हॉटेल आहे. तिथं पण म्हणजे कुठल्याच पोरगी बरोबर एवढे बेस्ट डेट झाले नसतील जेवढे पजाभर झालं. व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा आहे. हा पण एक वन ऑफ द डेट्स जे एखाद्या पोरगीवर एन्जॉय करायला जास्त आवडेल मला. तू हाड रे काय आता खरं नशिबाला योच आहे काय करायचं.
जो है उसके साथ खुश रहो. हे बघा रेड मून तुम्हाला आपण सांभाळतो आम्ही. जे आत्ताच बोलत होतो रेड मूनचा विषय परत दिसलाय.